बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय वर्तुळातून मोठी बातमी। मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केलंय। त्यामुळे आगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ असंही पाटील म्हणाले। पनवेलमधील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते। त्यांच्या या वक्तव्याने आता भाजपमधली खदखद समोर आली आहे। तसंच गेल्या 2.5 वर्षात आपल्याला उपटून टाकण्याचा प्रयत्न केला, आपल्यावर अनेक केसेस टाकल्या, हिंदुत्व संपवण्याचा प्रयत्न झाला, पण आपण पुरून उरलो असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। तसंच आगामी नगरपालिका निवडणुकीत तिकीट मिळालं नाही तरीही न रुसता कामाला लागा असं आवाहन सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ आता डिलीट करण्यात आलेला आहे। त्यामुळे अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्याने माननीय देवेंद्रजींनी आपल्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय केला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते। दुःख झालं आपल्याला, परंतु ते दुःख पचवून आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा आनंदाने हा सगळा गाडा चालवण्यासाठी पुढे गेलो। आणि याच विषयावर बोलण्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। दीपकजी, सर्वप्रथम आपलं साम टीव्ही न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत। आताच आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची भूमिका ऐकली, त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे। मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असं भाजपचे प्रदेशाध्यक्षच म्हणतायत। याचा अर्थ भाजपच्या इतर नेत्यांची देखील हीच भूमिका आहे का, किंवा अशी जर परिस्थिती अगदी सुरुवातीलाच उद्भवत असेल तर पुढचं भविष्य कसं असेल, तुम्ही याकडे कसं पाहताय? नाही बघा, याच्याकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे। एक म्हणजे जो मोठा पक्ष असतो त्याची स्वाभाविक अपेक्षा असते की आपला मुख्यमंत्री होईल, आणि आम्ही सुद्धा खूप मोठी अपेक्षा केली होती। असं नाही, आमच्या मनामध्ये होतं की एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत। परंतु भाजपचे नेते, वरिष्ठ नेते म्हणजे विशेषतः नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी आणि नड्डाजी काय निर्णय घेतात हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं। परंतु विशेषतः मोदी साहेबांचे आणि बाळासाहेबांचे जे जिव्हाळ्याचे संबंध होते, अमित शहा साहेबांचे होते, हे सगळं गृहीत धरून बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करणं आणि शिंदे साहेबांना जो एकमुखी पाठिंबा मिळू शकला सर्व आमदारांच्याकडून, त्या सर्वाचा विचार करून त्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला। सर्वांच्याच दृष्टीने हा एक अनपेक्षित निर्णय होता आणि आम्हाला सुद्धा हा एक सुखद धक्का होता। परंतु हे करत असताना मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला, अमित शहाजीने जो निर्णय घेतला, याच्याबद्दल शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांचे आभार मानलेले आहेत, आणि या निमित्ताने बाळासाहेबांची इच्छा पूर्ण होते हा एक सुखद धक्का महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा होता। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं असं भाषण करत असताना त्यांचा उद्देश चांगला आहे की आपली मेजॉरिटी असताना आपली अपेक्षा होती की आपला मुख्यमंत्री होईल, परंतु पक्षश्रेष्ठीने जो निर्णय दिला तो आपण आनंदाने मान्य केला आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप झटून काम करायचं आहे असा त्यांना संदेश द्यायचा असतो। आणि त्याच्यामधून त्याच्या वेगळ्या अर्थाने त्याच्याकडे बघता कामा नये, एक पॉझिटिव्ह दृष्ट्या त्याच्याकडे बघितलं पाहिजे। देवेंद्रजींची सुद्धा इच्छा होती की आपण बाहेर राहून या सरकारला पाठिंबा द्यावा, परंतु त्यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला। पक्षश्रेष्ठीने ज्यांना उपमुख्यमंत्रीपद द्यायला सांगितलं ते त्यांनी मान्य केलं, आणि त्याच्यानंतर ही दोघांची जी जोडी आहे ही उत्कृष्टपणे काम करते। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक लहान लहान वाक्यांमधून वेगळा अर्थ काढण्याची आज आवश्यकता नाही आहे। महाराष्ट्राला आज एक स्थिर सरकार देण्याची आवश्यकता आहे, आणि त्याच्याचबरोबर गैरसमज कोणी जर या वाक्याचा करत असेल तर त्याच्यापासून महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा असा बोध घेतला पाहिजे की हे वाक्य हे अशा संदर्भात आहे की ज्यावेळेला BJPचे कार्यकर्ते अपेक्षा करत होते मुख्यमंत्री पदाची, त्यावेळेला पक्षश्रेष्ठीने जी निर्णय घेतलेला आहे तो अनेक फॅक्टर्स लक्षात घेऊन केलेला आहे। आणि विशेषतः बाळासाहेबांची जी इच्छा होती की मुख्यमंत्री युतीचा, निश्चितपणे आघाडीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धवजी झाले, परंतु युतीचा मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी शिवसैनिक बसला पाहिजे ही जी बाळासाहेबांची इच्छा होती ती आज फलद्रूप होते। आणि त्याच्याबद्दल मोदी साहेबांचे आणि अमित शहाजींचे, नड्डाजींचे आभार शिंदे साहेबांनी मानलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही एकजुटीने सर्वजण, मग ते सेनेचे आमदार असतील, BJPचे आमदार असतील किंवा BJPचे नेते सुद्धा असतील, त्यांनी एकंदरीतच 2.5 वर्ष ते सत्तेच्या बाहेर राहिले। सत्तेमध्ये येत असताना आपली परत सत्ता येते हे सुद्धा सुखदायक असा अनुभव आहे, आणि तो अनुभव सुद्धा प्रत्येक BJPचे आमदार घेत आहेत, कार्यकर्ते घेत आहेत, याची मला खात्री आहे।
दीपकजी, मात्र मुद्दा असा आहे ना की महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्हीच असं म्हणायचे किंवा भाजप जेव्हाचे विरोधी पक्ष असं म्हणायचं की त्यांच्यामध्ये समन्वय नाही आहे, तिन्ही पक्षांमध्ये एकत्रितपणा नाही आहे, निर्णयामध्ये तो दिसून देखील येतो. मात्र आता प्रदेशाध्यक्ष जेव्हा अशा पद्धतीची वक्तव्य करतात, हे एक कारण ठिणगी आहे, याचं पुढे रूपांतर होऊ शकतं का? कारण परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाहीये, त्यामुळं या वक्तव्याकडे जसं तुम्ही म्हणालात की पॉझिटिव्हली पाहणं गरजेचं आहे. मात्र त्याचवेळी अशा वक्तव्यांमध्ये वाढ होत जाईल तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही आणि 2.5 वर्ष हा संसार कसा टिकायचा? नाही, असं काहीतरी चुकीचं आहे. हे पहिलाच मेळावा आहे हे सरकार स्थापन झाल्यानंतर, आणि त्यावेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांची जी अपेक्षा होती की आपले मुख्यमंत्री या ठिकाणी येतील, त्याच्या संदर्भातलं हे वाक्य आहे. त्याच्यामुळे त्या वाक्याकडे बघताना आमच्या दोघांमध्ये विसंवाद आहे असं बिलकुल बघू नका. सगळे निर्णय हे आम्ही एकसंघपणे घेतो. आपण बघा की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शेजारी बसलेले दिसतात, जे खूप दुर्मिळ दृष्टी होतं महाराष्ट्राच्या दृष्टीने, ते आज महाराष्ट्राला दिसतंय. आणि म्हणून छोट्याशा वाक्यामधून काहीतरी वेगळा अर्थ काढायचा असं घडू नये म्हणून आपण रिक्वेस्ट केली. मी मुद्दाम ऑनलाईन आलो, आपल्या सर्वांना सांगितलं. आणि चंद्रकांत दादांशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. थोडंसं जरी कुठेतरी हे असतं तरी पण खाजगीमध्ये तरी त्यांनी मला सांगितलं असतं. ते एवढे खुश आहेत सगळ्या डेव्हलपमेंटवर की आम्हाला सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेतात, BJPच्या प्रोग्राममध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करून घेतात, NDAच्या प्रोग्राममध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करून घेतात. त्याच्यामुळे एकंदरच आमचं कोऑर्डिनेशन खूप छान आहे आणि हे कोऑर्डिनेशन असंच राहील. आणि सरकार आम्ही जनतेसाठी चालू, सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी चालायचं नसतं किंवा एका पक्षापुरती ती जबाबदारी मर्यादित नसते. ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे महाराष्ट्राच्या जनतेची. आज पुराची परिस्थिती येते किंवा ह्याच्यापुढे खूप मोठी डेव्हलपमेंट करायची आहे, त्यावेळेला आम्ही एक संघपणे सर्वांच्या सामोरं जाऊ. आणि मी हे माझं स्वतःचं सांगत नाही आहे की शिंदेसाहेबांची मी चर्चा केलेली आहे आणि शिंदेसाहेबसुद्धा अत्यंत पॉझिटिव्ह आहेत. त्यांनीसुद्धा अत्यंत पॉझिटिव्हली हे स्टेटमेंट घेतलेलं आहे. कारण त्यांच्या दृष्टीने सुद्धा मुख्यमंत्रीपद ऑफर होणं त्यांच्या दृष्टीने सुद्धा एक सुखद असा धक्का होता. आणि त्यांची कॅपॅसिटी आहे तो. आणि जे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसने म्हटलेलं होतं की त्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करू शकत नाहीत, परंतु त्यांचे नेते असे म्हणतात. परंतु इथं एक वेगळं उदाहरण हे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आहे की पक्षाचा आदेश झाल्यानंतर आम्ही हे स्वीकारू शकतो. आणि ते स्वतःसुद्धा मुख्यमंत्री होते आणि इमिजिएटली ह्या सरकारच्या पूर्वीच्या सरकारमधले मुख्यमंत्री होते. त्याच्यामुळे दोघांमधला फरक बघा. एकीकडे ते मित्रपक्ष असं म्हणत होते की हे आम्हाला आमच्या दृष्टीने ज्युनियर आहेत म्हणून ते आम्हाला चालणार नाही. उलट BJP आणि BJPचे नेते असे आहेत की ते म्हणतात आम्हालाही मुख्यमंत्री चालतील आणि पक्षश्रेष्ठींचा आदेश असेल तर मी त्यांच्या हाताखाली काम करेन असं सुद्धा म्हणणारे देवेंद्रजी त्या पक्षामध्ये आहे. हे खऱ्या अर्थाने युतीची जी 25 वर्षाची मैत्री होती आणि 5 वर्ष परत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे सरकार चालवलेलं होतं त्याच्यामधून आमचं कोऑर्डिनेशन किती चांगलं आहे याचं हे प्रतीक आहे असं मला वाटतं. दीपकजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हीच म्हणाला होतात आणि इतरही नेते म्हणाले होतात की मातोश्रीवर व्यक्तिगत टीका करायला नकोय आणि ठाकरेंवरती आम्ही कुठलंही टार्गेट आमचं नाही आहे आणि आम्ही तशी टीका देखील करणार नाही. मात्र मधल्या काळात असं काय झालं आपण बघितलं. काल परवाचीच गोष्ट आहे की सुहास कांदे शिंदे गटाचे आमदार आहेत, त्यांनी अत्यंत स्फोटक आणि गंभीर आरोप केला की मुख्यमंत्री म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन ते पालकमंत्री असताना गडचिरोलीचे त्यांना नक्षलवाद्यांकडनं धमक्या येत होत्या, त्यांच्या सुरक्षेची आम्ही मागणी केली. मात्र मातोश्रीवरून एक फोन येतो आणि त्यांना सुरक्षा पुरवू नका असं सांगितलं जातं. हा अत्यंत स्फोटक हा असा आरोप आहे. तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, एक गोष्ट अशी आहे की केवळ कांदेच नाही तर सर्व आमदार महोदयांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की काही गोष्टी असतात ह्या आपल्या मनात ठेवायच्या असतात आणि आदरापोटी त्या मनात ठेवायच्या असतात. याच्या पुढच्या काळामध्ये असं घडणार नाही याची आम्ही काळजी निश्चितपणे घेऊ. परंतु त्याच्याचबरोबर ज्या प्रकारे आदित्यजींच्या दौऱ्यामध्ये बोललं जातं आहे त्याच्या रिॲक्शन्स यायला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे. तर त्या रिॲक्शन टाळायच्या असतील तर आदित्यजींनी सुद्धा एक संयम स्वतःवर ठेवला पाहिजे. जो संयम उद्धवजी स्वतः ठेवतात तो संयम त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळे तसा जो ठेवला गेला तर विरोधी स्टेटमेंट येणार नाही. ती एक इन्स्टंट रिॲक्शन असते जी इन्स्टंट रिॲक्शन येऊ शकते. कांदेसाहेब पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत आणि त्याच्याचबरोबर अत्यंत संघर्ष असा त्यांना भुजबळ साहेबांची नाशिक जिल्ह्यामध्ये करायला लागलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या भावनासुद्धा प्रक्षुब्ध असतात. ज्या प्रकारे तिथं त्यांना विरोध केला गेला शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्याकडून त्याची पार्श्वभूमी सुद्धा ह्या सगळ्याला आहे.
आणि म्हणून एकंदरीतच राजकारणामध्ये काम करत असताना राजकारण हे जनतेसाठी असतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर मग गेल्या पिरियडमध्ये जे झालं की केंद्रावर आरोप करायचे आणि मग केंद्राशी लढाई करत राहायची आणि महाराष्ट्रामध्ये मागे पडायचा, असं घडता कामा नये. या टेन्युअरमध्ये हे जे 2.5 वर्षाचं आहे त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्याचा अत्यंत चांगला संगम या ठिकाणी होत असताना आपण आपले जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याशी सुद्धा कोऑर्डिनेशनचं नातं ठेवलं पाहिजे आणि ज्या पक्षामध्ये आपण सर्व एकत्र होतो त्याचं पक्षाची सुद्धा चांगलं कोऑर्डिनेशन ठेवलं पाहिजे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने. ही जबाबदारी जशी आमच्यावर आहे तशीच ती आमच्या इतर पक्षांवर सुद्धा आहे. त्याच्यामुळे ते जर चांगले वागले तर आमची लोकं सुद्धा चांगली वागणार आहेत. म्हणून हे वेगळ्या अर्थाने घेऊ नका एवढंच मला ह्या प्रसंगी सांगायचं आहे. आणि त्याच्याचमुळे काल जेव्हा मी उत्तर देताना मी कोणाचं नाव सुद्धा घेण्याचं टाळलं. काही गोष्टी अप्रिय घडून जातात आणि ह्या मुद्दाम केलेल्या असतात असं नाही, तर त्याचा आपण लोकांच्या समोर उल्लेख करण्याची आवश्यकता नव्हती, परंतु तो झाला अनावधानाने. पुढच्या काळामध्ये असं होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. निश्चितच. दीपकजी, जाता जाता अगदी माझे 2 छोटे प्रश्न आहेत, एकत्र करून विचारतो. एक म्हणजे सगळ्यांना उत्सुकता लागली आहे की मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, आणि दुसरा एक मुद्दा की यापूर्वी आपण बघितलं मातोश्रीहून सगळे निर्णय व्हायचे, मात्र आता दिल्लीच्या ज्या वाऱ्या आहेत त्या वाढलेल्या आहेत, त्या का कराव्या लागत आहेत? आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं आपण बघितलं असेल तर आतापर्यंत 3 दिल्ली वाऱ्या झालेल्या आहेत. ह्या दोन्ही घटनांकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, आपल्याला पूर्वीचे सुद्धा प्रसंग लक्षात घेतलं पाहिजे की साधं सपोर्ट देताना सुद्धा 15 दिवस ते 1 महिना गेला. कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला गेला. एवढंच नाही तर खाते वाटप होत असताना ते काय मुंबईमध्ये झालं नाही, त्याच्यासाठी दिल्लीच्या अनेक वाऱ्या केल्या गेल्या. आणि आम्ही एकच वारी गेली तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. शेवटी 2 पक्षाचं ज्यावेळेला सरकार असतं त्यावेळेला बीजेपीचं हेडक्वार्टर आणि बीजेपीचे नेते दिल्लीमध्ये बसतात, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे कालच आल्यानंतर जे शिंदे साहेबांनी स्टेटमेंट केलं ते अतिशय महत्त्वाचं आहे की बेसिक जे अंडरस्टँडिंग होतं हे दिल्लीमध्ये झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आमच्या पक्षाच्या संदर्भातले जे निर्णय घ्यायचे आहेत हे पूर्णपणे शिंदे साहेब घेणार आहेत. आणि आपल्या पक्षश्रेष्ठींची, फडणवीस साहेबांची निश्चितपणे चर्चा झालेली असणार आणि त्यांच्या दृष्टीने सुद्धा काय करायचं आहे हे निश्चित झालेलं असलं तर येत्या 1-2 दिवसामध्ये हे सगळं सरकार स्थापन होण्यामध्ये म्हणजे कॅबिनेटचं एक्सपान्शन होण्यामध्ये काही अडचण असू नये असं त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटवरून वाटतं. ह्याच्यावर मी काय स्वतः स्टेटमेंट करणार नाही, कारण ते करण्याची ऑथॉरिटी मला नाही आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा दीपकजी आपण बघितलं, विरोधक देखील टीका करतायत. सरकार स्थापन झालेलं आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे निर्णय घेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? आपल्याला सांगितलं की शिंदे साहेब ज्यावेळेला दिल्लीहून परत आले त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की आता आमच्या सगळ्या चर्चा झालेल्या आहेत आणि येत्या 1-2 दिवसात त्यांनी असं म्हटलेलं आहे. मी जे काय प्रेसमध्ये वाचलं तेच, मी काय स्वतः असं विचारू शकत नाही की कधी तुम्ही विस्तार करताय. तो त्यांचा प्रिरोगेटिव्ह असतो, त्यांचा आहे, उपमुख्यमंत्र्यांचा आहे. ते रीतसर जाहीर करतील आणि ते आपल्याला सगळ्यांना कळेल. परंतु चर्चा पूर्ण झाल्या आहेत याचाच अर्थ लवकरच ह्या काही दिवसामध्येच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. निश्चितच. खूप खूप धन्यवाद दीपकजी, तुम्ही साम टीव्हीशी बातचीत केली त्यासाठी. आपण बघतोय एकजुटीने हे सरकार स्थापन केलं असं दीपक केसरकरांनी म्हटलेलं आहे. आमच्यात विसंवाद नाहीये असं देखील केसरकरांनी स्पष्ट केलंय.